प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 19 ऑक्टोबर 2025 रविवार. एलिजा, तू नेमसीचा मुलगा येगूला इस्रायलची राजा म्हणून अभिषेक कर आणि आबेल मेगाला येथील साफचा मुलगा एलिसाचा तुझ्या जागी संदेष्टा म्हणून अभिषेक कर. पहिली राजा 19 अध्याय 16 वचन. आज आपण एलियानंतरचा संदेष्टा एलिसा याला भेटतो. जेव्हा देवाची बोलावणे त्याच्याकडे आले तेव्हा तो 12 जोड बैलांनी नांगरणी करत होता. येथे 12 या संख्येला विशेष महत्त्व आहे. याकोबच्या 12 पुत्र इस्रायलची 12 वंशांत रूपांतर झाले आणि येशूचे 12 शिष्य प्रेषित झाले. देवाची मुले म्हणून आपण ही प्रेषिताची शिकवणीने आपल्या हृदयाची शेती तयार करायला हवी. जर तुम्ही सत्य आणि प्रामाणिकपणे पित्याच्या मार्गात निष्ठेने परिश्रम केले तर तो तुम्हाला मोठ्या पिकासाठी नियुक्त करेल. एलिसाला देवाचे बोलावणे त्याचे कार्याच्या मध्यात शेतात आले. जो थोड्या गोष्टींमध्ये विश्वासू असतो त्याला देव अधिकावर नेमतो. एलिसा एलियाच्या मागे गेला, त्याची सेवा केली आणि म्हणून त्याला असे म्हटले गेले, साफचा मुलगा एलिसा जो एलियाच्या हातावर पाणी ओतत असे. दुसरे राजा 3 अध्याय 11 वचन. हे लक्षात द्या, योशुआ मोशेची विश्वासपूर्वक सेवा करत होता आणि नंतर देवाने त्याला इस्रायलची नेता बनविले. शिष्याने येशूचा पाठपुरावा केला आणि नंतर ते प्रेषित बनले आणि सामर्थ्यवान कार्य केली. येशू स्वतः म्हणाला, जो कोणी तुमच्यात मोठा व्हावयाचा इच्छितो त्याने तुमचा सेवक यावे आणि जो पहिला व्हावयाचा इच्छितो त्याने तुमचा दास यावे. मत्ती 20 अध्याय 26 आणि 27 वचन. जेव्हा एलिया स्वर्गात नेला जाण्यापूर्वी एलिसाला विचारतो, तुला काय हवे आहे? तेव्हा एलिसा म्हणाला, तुझ्या आत्म्याचा दुप्पट भाग माझ्यावर असू दे. त्याप्रमाणे तुम्हीही आत्म्याच्या देण्यासाठी उत्कटतेने इच्छा करा. त्या देणग्याद्वारे तुम्ही प्रभूसाठी उठून तेजस्वी होऊ शकता, आत्मा जिंकू शकता आणि प्रभूच्या देव आगे हे दाखवू शकता. जसे एलिसाला आत्म्याचा दुप्पट भाग मिळाला तसेच आज तुम्हालाही आत्मिक देणगी आणि प्रकटीकरणाची दुप्पट भाग मिळू शकतो. देव ज्याने एलिसाला अधिक सामर्थ्य, अधिकार आणि देणग्या दिल्या त्याचे सेवाकार्य पुढे चालू ठेवण्यासाठी तोच देव आजच्या काळात तुम्हालाही तेच आशीर्वाद देईल. आजच्या ध्यानासाठी वचन. प्रेमाचा पाठलाग करा आणि आत्मिक देणग्यांची इच्छा करा. विशेषतः तुम्ही भविष्यवाणी करू शकत म्हणून. पहिली कोरिन्थियर 14 अध्याय 1 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी येसाया 56 अध्याय 57 अध्याय 58 अध्याय. संध्याकाळी 2 थेसलोनिकेयन्स 2 अध्याय. धन्यवाद.